इज अमेझिंग. इथे खरंच मजा आहे, हे बघण्यासारखं आहे. हा आहे तुमचा अंडर वॉटर टनल एक्सपिरियन्स. किती जरी म्हणजे ब्लॅक सारखे होऊ शकतो. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करते का नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आलेलो आहे विरार वेस्टला मधुरम हॉटेलच्या इकडे. इथे एक फिश ॲक्वेरियम भरलेलं आहे, अंडर वॉटर फिश ॲक्वेरियम. माझ्या मागे बघू शकता. हे जवळपास महिनाभर असणार आहे आणि 100 रुपयाची एंट्री फी आहे. घरापासून जवळ असल्यामुळे मी आता संध्याकाळी इथे आलो आहे. संध्याकाळी 5 ते 10चा टायमिंग आहे, 5 ते 10 का 11 आहे. सो मी तुम्ही बघू शकता माझ्या मागे. सो चला जाऊन बघूया, जास्त वेळ ना डवडता आपण हे फिश ॲक्वेरियममध्ये काय काय आपल्याला बघायला मिळतं. सो लेट्स गो इनसाइड. सो गाईज, फायनली 100 रुपयाची तिकीट काढून आपण चाललो आहे फिश ॲक्वेरियम एक्सपो बघायला. हा जवळपास 1 महिना असणार आहे. सो चला जाऊन बघूया. सो एंट्री अशी काहीतरी एकंदरीत आहे आणि चला जाऊन आपण बघूया. ओके, तर इथे ना टँकमध्ये असे ना छोटे छोटे मासे ठेवलेले आहेत. सो जसं हा इथे एक आहे, इथे एक टँक आहे. सो बरेच फॅमिलीज इथे आलेले आहेत. संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत हा ॲक्वेरियम आहे. इथे एक टँक आहे. मी पण बरेच आधी फिश टँक म्हणजे ठेवायचो घरामध्ये. जवळपास 5-6 वर्ष मी वापरला. पण ते सारखे धुवून आणि मध्ये मासे मरतात किंवा ते त्यांची निगा राखा, मग सगळेच वैतागले घरातले, म्हणून मध्ये काढले. पण इथे खरंच मासे घरात फिश टँक असले मजा एक वेगळीच असते. बघू शकताय मासे. असं एकंदरीत पूर्ण असा ॲटमॉस्फिअर आहे इथला आतला. सगळे फिश टँकमधले मासे आहेत इथे, जे आपण घरी जनरली बघतो. हे टायगर मासे आहेत छोटे. ॲक्च्युली आता मला बऱ्याचशा माशांची नावं माहीत नाही, कारण मी पहिले तेव्हा मला माहीत होती. बट तुम्हाला नक्की माहीत असेल तर नक्की सांगा. तर हे बघा, इथे थोडंसं ते चुकलं. इथे ना त्या माशांची नावं पण जर लिहिली असती ना तर लोकांना कळाली असती. बऱ्याच लोकांना माशांची नावं माहीत नसतात. हे मला वाटतं ना छोटे मासे काहीतरी मला वाटतं मी वापरायचं. खरंच ॲक्च्युली मी सगळे मासे वापरून झालेलो आहे, पण यांची नावं ना मला नक्की माहीत नाही. इथे पण काही मासे आहेत. हा माहिती आहे, हा मासा माहिती आहे, ब्लॅक शार्क. ब्लॅक शार्क. हा पण एक काहीतरी मासा आहे. म्हणजे ऑब्वियस सगळे मासेच आहेत, पण नावं लक्षात नाही आहेत मला यांची काही. सो नक्की तुम्हाला माहीत असतील तर नक्की या माशांची नावं मला नक्की सांगा. सुंदर मासे आहेत.
खूप डिफरंट मासे बघायला मिळतात आहे. म्हणजे माझ्या लहानपणीची आठवण झाली. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना किंवा जस्ट मी जेव्हा कामाला जॉईन झालेलो त्यावेळी मी मासे खूप म्हणजे फिश टँक वापरायचो. इथे आय थिंक ना हे गोल्डफिश आहे ना मोठेवाले. इथे पण गोल्डफिश आहेत. तर इथे फुल कलरफुल मासे आहे. हे पण बघा किती सुंदर वाटतात आहे. त्याच्यातले बरेचसे मासे आहेत ना म्हणजे प्रजाती या मी माझ्या फिश टँकमध्ये वापरून झालेलो आहे. जसे आपण तिथे ब्लॅक शार्क बघितलं तसं हे व्हाईट शार्क आहे. व्हाईट शार्क ना जरा महाग असतात ॲज कम्पेअर टू ब्लॅक शार्क. म्हणजे जर तुम्ही जेव्हा विकत घ्यायला जातात एखाद्या माशाची जोडी, कारण व्हाईट शार्क फार रेअरली भेटतात. आणि व्हाईट शार्कमध्ये पण आता जसं तुम्ही बघताय ज्यांचे रेड आईज आहेत म्हणजे लाल डोळे आहेत ज्या माशांचे व्हाईट शार्कमध्ये ते त्याची पेअर आणखी जरा महाग असते. इकडे बघू शकता इथे हा खूपच मोठा टँक आहे आणि इथे हे ब्लॅक शार्क केवढे तरी मोठे आहेत. त्यापैकी एक मला यांची नावं नक्की मिळाली. इथे खरंच मजा आहे हे बघण्यासारखं. हा आहे तुमचा अंडर वॉटर टनल एक्सपिरियन्स.
लहान मुलांचा आवाज कितीतरी येतो ओरडण्याचा. प्रत्येक माशाचा वेगळा कंपार्टमेंट केला. ते माशा बघू शकतो इथे लपले. सो गाईज असा होता छोटासा ब्लॉग फिश ॲक्वेरियमचा जो विरार वेस्टला मधुरम हॉटेलच्या अगदी बाजूला आहे. तो नक्की येऊन व्हिजिट करा. 1 महिना असणार आहे. सो छान होता. सो गाईज असा होता हा छोटासा ब्लॉग फिश ॲक्वेरियमचा जो जवळपास 1 महिना असणार आहे या भागात, म्हणजे मधुरम हॉटेलच्या जवळच विरार वेस्टला. सो नक्की येऊन व्हिजिट करा आणि अंडर वॉटर फिश ॲक्वेरियमचा अनुभव घ्या. छान होता हा एक्सपिरियन्स. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज.